मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. जसं की आज 5 डिसेंबर आहे आणि उद्या 6 डिसेंबर म्हणजे रात्री 6 डिसेंबर होऊन जाईल 12 वाजता. तर आपण आज फायनली आपण म्हणजे मित्रांना भेटायला जाणार आहोत 6 डिसेंबरला कुलाब्या साईडला. तर आपण तिकडचं दृश्य पण दाखवू आणि आताचा प्रवास आणि संध्याकाळी डायरेक्ट तुम्हाला दाखवता येईल. ठीक आहे, चला बघूया प्रवास आणि एन्जॉय करा. बॅक टू द टॉपिक मित्रांनो. आपण आता निघालेलो आहे रोजच्या प्रवासाला. रोजचा म्हणजे आता आपल्याला कुलाब्याला जायचं. त्यासाठी आता आपण मेट्रो पकडून घाटकोपरला जाऊ आणि घाटकोपरनं CST किंवा चर्चगेट साईडला त्या साईडला जाऊ. तिथून तिथून आपण कुलाब्याला जाऊ. तिकडे आपला माझा मित्र भेटणार आहे आणि रात्री नंतरला आपण तिथून तुला मार्केट थोडा फिरून नंतरला बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इकडे आपण मेणबत्ती प्रज्वलित करायला जाऊ. तिकडचा पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि आत्ताचा प्रवास कसा आहे ते बघा तुम्ही, दाखवतो. बाय. शनिवार रविवार लेके घूमने में चला जाता है. मित्रांनो, आपण आलेलो चर्चगेट साईडला. चर्चगेट वरून डायरेक्ट हुतात्मा चौक म्हणजे फाउंटन साईडला आलेलो आहे. आणि आता इकडनं आपण बस पकडून कुलाबा मार्केटला जाऊ. तिकडे आपण मित्राला भेटू किंवा कुलाब्याला फिरू. तर बघूया नंतरला मग रात्री अजून एक मित्र भेटेल. ते आम्ही एकत्र 3 जण, 3 तिगाडा काम बिगाडा असे मित्र आम्ही आहोत. तर
असे 3 जण आम्ही एकत्र आलो का मग आम्ही अजून मित्रांना भेटतो. आमचे अजून काय भरपूर आहेत पण आम्ही तिघ जण तिघिगिरी एकदम. सो मी दाखवतो माझे मित्र कोण कोण आहेत आणि आताचा प्रवास बघा. मी तुम्हाला दाखवतो आपल्या इकडचे दृश्य. सो वेट अँड वॉच. तर आपण गेलो आहे दाखवूयात आणि मित्राला भेटू आपल्या. मित्राच्या घरी आलेलो आणि जाऊन आता त्याच्या घरी जेवण वगैरे आला. हा आपला मित्र विशाल आहे. तो आता आपण बघूया आताचा प्रवास. नंतरला अजून एक मित्र आहे तो कार्तिक आहे, त्याला पण आपण दाखवू. तो एकदम डॅशिंग एक नंबर पोरगा आहे, तुम्हाला पण आवडेल. आणि हे आपले खास आहेत. जर डोंबिवली साईडला असते तर हेच मेन कॅरेक्टर असले असते आमचे आपल्या इकडचे. हे दोघं 3 जण असे. पण मग आता जाऊ दे, आता नशीब खराब आहे. आपण पहिला इकडे कुलाब्यालाच होतो राहायला, नंतरला मग डोंबिवलीला गेलो. आता आम्ही निघालेलो आहे. हम्म. आपला पुढे कुठे कुलाब्याचं रिगल जायचं आंबेडकरांच्या पुतळ्याकडे. हा तर आता बाकीचा कार्तिक आणि कदाचित आकाश भेटला तर भेटील. हा. तो फोन केलता त्याने आम्हाला संध्याकाळी 6 वाजता. त्या आकाशचं लग्न पण झालं. तो आला तरी येईल, नाही तर मग आम्ही कार्तिकला भेटू. मग पुढचा आपण बघूया. हा. सो बघा व्हिडिओ आणि एन्जॉय करा. मित्रांनो आपण आता पोचू तिकडे बाबासाहेबांच्या मूर्तीच्या इथे. आणि मित्र भेटला म्हणून आपण त्या ह्याच्यामध्ये बोलता बोलता किती 12 वाजले ते समजून पण नाही आलं. सो आता तिथेच आहोत आणि 2 मिनिटात पोहोचू तिकडे आणि तिकडचं तुम्हाला दृश्य दाखवतो आणि आपला वॉकिंगचा पण दाखवतो कसं काय आहे ते. चला बघत राहा. मित्रांनो सांगायचंय की लेट का झालं माहितीये, कारण विशालच्या घरी मी गेलो का मी वर्षातनं कधीतरी जातो किंवा 6 महिन्यातनं जातो. तर तिकडे जेवायला वगैरे गेलेलो. तिकडे जेवून वगैरे मग आम्हाला लेट झाला. मोबाईल चार्जिंगला वगैरे टाकलेला, मग नंतर आपला ब्लॉगिंग वगैरे चालू करू त्या ह्याच्यानी. सो आता आपण आहोत रस्त्यामध्ये आहोत, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपण इथं पोहोचलेलो आहे आणि लोकांची भरपूर गर्दी आहे. तुम्हाला दाखवतो. त्यात आपल्याला कोण ना कोण भेटलच. संतांच्या प्रोटोकॉल प्रमाणे संघांचा ताबा ते घेते आणि त्यानंतर तो विचार मंचावर त्याला घेऊन येतो अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. सुजाता मॅडम म्हणून आणि महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून मी आज ठिकाणी घडलेला आणि त्यामुळे या ठिकाणाचं पावित्र्य आणि या ठिकाणाचं महत्व हे तुम्हा आणि आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. या स्मारकासाठी जी जी तुमची मागणी असेल, कितीही निधी लागो तो पूर्ण करून द्यायचा शब्द आज मी तुम्हाला देतो. व्यक्त करतो. मी आता आपले सभापती साहेबांनी संधी घेत तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचे आराध्य शिवाजी महाराज आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे नव्हे तर या देशाच्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आपण मुंबईच्या हार्ट ऑफ सिटी ज्याला म्हणता येईल
जी आहे, त्याचबरोबर माझ्या बरोबर आलेले बहुजन प्रचार कार्याध्यक्ष आमचे लक्ष्मणजी भगत आहे. सर्वांची नावं घेत नाहीत की जे आम्ही मोरे असतील, सूर्यवंशी आहेत, सूर्यवंशी आणि अनेक, आणि खास करून आमचे दोन्ही या इकडचे गणपती आमचे विठ्ठलजी जाधव आणि आमचे महेंद्र पवारजी आणि सर्वच कार्यकर्ते ज्यांच्या या या इथं हा कार्यक्रम अत्यंत सुरक्षित आणि चांगला होता. त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि आपण सर्व त्या इथं बाबासाहेब नव्हे तर हृदयातून प्रेम करणारे महापरिनिर्वाण दिनी महामानवाला विनम्र अभिवादन. स्पर्शिले तू ओंजळीने फुले केले पाणी चौदार तळ्याचे. मित्रांनो, बाबासाहेबांचे नातू आहेत ते आनंदराज आंबेडकर, ते सुद्धा इकडे आलेले आहेत. तर त्यांचे जरा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपण आलेलो आहे आणि आज आपला कार्तिक हे आपला सेकंड मित्र. जय भीम. जय नमो भीम. बुद्धाय, जय भीम. सो पहिला आपण ह्याच्याकडे आलेलो, विशालकडे, आणि नंतर आपण कार्तिकला भेटलेलो आहे. आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होतं तर आपण आनंदराज आंबेडकर यांना सुद्धा भेटलो आणि त्याची क्लिप सुद्धा दाखवलेली आहे, तुम्ही बघाच. आणि सर्व आजचा महत्वाचा दिवस, आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन. आम्ही तिघेही आणि तसेच आपला संपूर्ण बौद्ध समुदाय, या आपल्या भारतातील तमाम जाती जमाती जे बाबासाहेबांना मानतात, ते सर्व आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जिथे त्यांचा पुतळा असेल, त्यांचा फोटो असेल, तिथे अभिवादन करण्यासाठी येतात. आणि आजचा दिवस फक्त बौद्ध समाजासाठी नाही तर समस्त भारतीयांसाठी हा फार महत्वाचा दिवस आहे. जय भीम. जय हिंद. चला मित्रांनो, बघत राहा आणि हसत राहा सुद्धा. चला बघूया पुढचं. आपण इकडे आलेलो आहे गेट ऑफ इंडियाला. सो रात्रीचा आता पूर्ण खाली आहे आणि ओपन एरिया आहे, तर तुम्ही बघा शकता एकदम पूर्ण शांत आहे. मित्रांनो, नाईट आउट चालू आहे आणि आता आपण आता आम्ही फर्यासला आलो आहे. जरा फर्यासचं तुम्ही दृश्य बघू शकता. बॅक दाखवतो. कॅमेरा चालू करतो आता. ओके, दाखवतो तुम्हाला. बोटी बोटी लागलेल्या आहेत. हे बघा, आता तुम्हाला सांगण्याचा हेतू असा आहे की आम्ही आता खूप फिरून फिरून आलोय. पहिला आधी आम्ही गेलो फोर्टला, फोर्टवरनं सीएसटी करत गेटवेला आम्ही आराम करणार होते, पण झालं काय, गेटवेला आम्हाला कोण थांबून देत नव्हते. तिथं बोलत होते की 3-4 नंतर आपला अलाउड होणार तिथं थांबायचा. आता पोलीसवाले पळवत होते, तर आम्ही आलो फर्यासला. तर फर्यासला थोडा आम्ही आराम केला. आता वाजले 4. तर आम्हाला सकाळचा मॉर्निंगचा दृश्य तुम्हाला दाखवायचा होता, त्यामुळे तुम्हाला आता ब्लॉगिंग करून दाखवत आहे. झोपलो आणि 10 पर्यंत उठलो तर ठीक आहे. मित्रांनो, आता मी आलेलो आहे सीएसटी ला. कार्तिक वगैरे तिकडच्या घरी गेला आणि विशालला सुद्धा घरी सोडलं. तिकडल्या पुलाव्यामध्ये जातो ना तो, तिकडेच त्याला घरी सोडलं आणि मी आता इकडे सीएसटी ला पोहोचलेलो आहे. आणि तिकडनं आपण घाटकोपरला जाऊ आणि घाटकोपरवरनं आपण मेट्रो पकडून आपल्या एअरपोर्ट रोडला जाऊ. आता तर घरी आपण लगेच जाऊ नाही शकत, सुट्टी तर काही मी घेतलेली नाही. आणि सांगायचं हेच आहे की आता बघू आताचा कसा प्रवास आहे आणि तुम्हाला इकडे दाखवतो कसं आहे सकाळचं सीएसटीचं. लोक इकडे झोपलेली आहेत सकाळची.
4-5च्या सुमारात असतं ते लोकांचं. तर हे लोक प्रत्येक ज्यांची ज्यांची ट्रेन येईल त्या हिशोबाने प्रत्येक जण जातील, असं असतं. सो आता आपण निघू आता. आपली कुठली फास्ट ट्रेन आहे ती घाटकोपरला उतरू आणि तिकडनं मग आपण जाऊ. सो प्रवास चालूच राहील, तुम्ही बघत राहा. म्हणजे कर्जतची ट्रेन लागलेली आहे, तर आपण फास्ट ट्रेनने जातोय घाटकोपरला. तर बघा कसा वाटला आजचा ब्लॉग आणि कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता आपण डायरेक्ट भेटूया डायरेक्ट घाटकोपर स्टेशनला आणि घाटकोपरवरनं एअरपोर्ट रोडला जाऊ आपण कामाच्या जागी. तिकडे मला असं वाटतं आराम करावा लागेल थोडा मला, कारण रातभर जो फिरलेलो आहे हा थकवा थोडा जाणवलाच मला. सो बघूया आणि बघत राहा. चला बाय. तर मित्रांनो आपण घाटकोपर स्टेशनला पोहोचलो आहे. मी आता इकडनं मेट्रो पकडतोय. तर सकाळचं पूर्ण खालीच आहे, मला दाखवतो. पूर्ण खाली आहे बघा. दिसते मला मागं. कोणच नाही पोहोचले, 1-2 जण आहेत फक्त. आणि इकडे पण काळोख आहे, असं वाटतं रात्रीच चाललंय. तर तुम्हाला थोडा मेट्रोचा थोडा प्रवास दाखवतो, तिकडे कसं आहे सकाळचं वातावरण. पूर्ण खाली आहे बघा, बघताय ना. पूर्ण खाली. एक तर संध्याकाळच्या टायमाला बघत असता तुम्ही किती गर्दी असते इकडे. पूर्ण खाली आणि मी पण सुद्धा एकटाच आहे इकडे. त्या तिथं टॉपिक मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता कामा साईडला आणि तिकडून आता थोडा आराम करू. तर आपला इथेच ब्लॉग एंड होत आहे. आपले फेसबुक फॅमिली आणि जे फेसबुकवर मला फॉलो करतात त्यांनी युट्यूबवर सुद्धा आपला फॉलो करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील आणि तेवढाच मला मोटिवेशन वगैरे भेटतोय. स्वतः पण त्यात काय माझ्या ह्याच्यामध्ये काय एवढे इंटरेस्टिंग नाही टॉपिक. तर तसा इंटरेस्टिंग टॉपिक काहीच नसतो. तर सांगायचं हेच आहे की ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघत राहा आणि हसत राहा. आणि कमेंट मध्ये सुद्धा सांगत जा की कसा वाटला ब्लॉग. आणि जे जे आपल्या युट्यूबवर जे फॉलो करतात त्यांनी सुद्धा युट्यूबवर आपल्याला फॉलो करा. म्हणजे फेसबुकवर जे फॉलो करतात ते फेसबुकवर फॉलो करतात त्यांनी युट्यूबवर सुद्धा फॉलो करा. आणि आपला सबस्क्रायबरचे जे 1K आहेत तो आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणजे 4,000चा वॉच टाइम आपल्याला पूर्ण करायचा आणि 1,000 सबस्क्रायबर सुद्धा पूर्ण करायचे. तुम्ही मला थोडीशी सबस्क्राईब करून आपले हेल्प करा, जेणेकरून आपले अजून काहीतरी ब्लॉग नवीन नवीन येतील. थोडे पैशाची कमतरता आहे आपल्याकडं, पण पण आपल्या ह्याच्याने चालतंय, त्या ह्याच्यानेच करतोय. भरपूर या गोष्टीला मोटिवेशन लागतो. तुमचे एक लाईकने मला खूप मोटिवेशन भेटतो आणि जेवढे जेवढे लोक बघतात मला त्याच्याने सुद्धा मला म्हणजे जे माझा फेसबुक फॅमिली आहे ती सुद्धा थँक्यू आपल्याला खूप सपोर्ट केल्याबद्दल. मी बघत राहा आणि बाय बाय.